नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत चाणक्य नीती, लोक तुमच्या मॅनिप्युलेट करण्याचे 6 सोपे मार्ग। आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये मानवी स्वभावाचे इतके अचूक विश्लेषण केले आहे की आजही ते तितकेच लागू पडते। चाणक्य म्हणतात, दुष्ट माणूस सापापेक्षाही घातक असतो, कारण साप फक्त काळ आल्यावर डसतो, पण दुष्ट माणूस पावलोपावली तुम्हाला दगा देऊ शकतो, तुमच्या लक्षातही येणार नाही। अशा प्रकारे लोक तुम्हाला मॅनिप्युलेट कसे करतात याचे 6 मार्ग चाणक्य नीतीच्या संदर्भातून पाहूया। पहिलं, खोटी स्तुती करणे। चाणक्य म्हणतात की जो माणूस अचानक तुमच्या गुणांचे प्रमाणापेक्षा जास्त कौतुक करू लागतो त्यापासून सावध राहा। कसे ओळखाल? जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे असते तेव्हा ती तुमच्या अहंकाराला खतपाणी घालते। स्तुतीमुळे आपण सावधगिरी सोडून देतो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो। दुसरं, साम दाम दंड भेद मधील दाम। लोक अनेकदा तुम्हाला खोटी मदत किंवा भेटवस्तू देऊन अपकृत करतात। मॅनिप्युलेशन। एकदा का तुम्ही कोणाचे तरी उपकार घेतले की तुम्हाला त्यांना नाही म्हणजे कठीण जाते। चाणक्य म्हणतात, ऋण, कर्ज आणि शत्रू यांना कधीही वाढू देऊ नका। लोक तुमच्यावर उपकारांचे ओझं ठेवून तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार वागवतात। तिसरं, पीडित असल्याचे नाटक करणे। काही लोक स्वतःचे अपयश किंवा चुकीच्या गोष्टी लपवण्यासाठी सतत स्वतःला बिचारे दाखवतात। कसे ओळखाल? ते त्यांच्या आयुष्यातील दुःख अशा प्रकारे मांडतात की तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते। या सहानुभूतीच्या आधारे ते तुमच्याकडून त्यांचे काम करून घेतात किंवा तुम्हाला भावनिकरित्या ब्लॅकमेल करतात। चौथा, भेद नीतीचा वापर। मॅनिप्युलेट अनेकदा तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण करतात। मॅनिप्युलेशन। ते तुम्हाला अशा गोष्टी सांगतात त्यामुळे तुमच्या मित्रावर किंवा कुटुंबावरही विश्वास कमी होईल। जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा तुम्हाला नियंत्रण करणे त्यांना सोपे जाते। पाचवं, भीती दाखवणे किंवा असुरक्षितता निर्माण करणे। जर तू हे केलं नाहीस तर तुझं नुकसान होईल किंवा तुझ्याशिवाय हे कोणीही करू शकणार नाही अशा प्रकारची भीती किंवा जबाबदारी तुमच्यावर टाकली जाते। मॅनिप्युलेशन। तुमची भीती ही त्यांची ताकद असते। चाणक्य म्हणतात, भय जवळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करा। लोक तुम्हाला घाबरवून तुमच्याकडून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडतात। 6वं, माहितीचा वापर शस्त्र म्हणून करणे। चाणक्य सांगतात की तुमचे रहस्य कधीही कोणाला सांगू नका। कसे ओळखाल? मॅनिप्युलेट करणारी माणसे आधी तुमचा विश्वास संपादन करून तुमच्या खाजगी गोष्टी जाणून घेतात, नंतर योग्य वेळ आल्यावर त्याच माहितीचा वापर करून तुम्हाला हतबल करतात किंवा तुमची बदनामी करण्याची भीती दाखवतात। चाणक्यांचा काय सल्ला देतात? आचार्य चाणक्य म्हणतात की जगातील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे तुमची विस्डम आहे। जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुम्हाला मॅनिप्युलेट करत आहे तर पहिलं, भावनापेक्षा तर्कावर म्हणजे लॉजिक विश्वास ठेवा। दुसरं, तत्काळ प्रतिक्रिया देणे टाळा। तिसरं, तुमच्या सीमा म्हणजे बाउंड्रीज स्पष्ट ठेवा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।